हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आता आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने दुष्यंत पूजाची सगळी मस्ती जिरवणार तर दुसऱ्या बाजूला बाळजाबाई जयकांतला मुस्काटणार. आता नेमकं कसं कसं काय काय घडतं या सर्व गोष्टी आपल्या ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर आता आपण इथे पाहतोय की दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंजणं मिळून आता प्रचाराची इलेक्शनची छान तयारी करत आहेत आणि गावातली लोकंसुद्धा त्यांना साथ देत आहेत. आता काही मुलांनी छान तिथे कृष्णाचं जे चिन्ह असतं त्याचं चित्र काढून आणलेलं असतं आणि ती लोकं कृष्णाला सांगत असतात, कृष्णाताई हे तुझ्या चिन्हाचं चित्र काढलं आहे बघा मी, आता याच्या खाली तुझ्या पक्षाचं नाव लिहिणार. त्याबरोबर हे ऐकून कृष्णाला छान वाटतं आणि कृष्णा आता त्या मुलांना म्हणते, वा वा खरंच लई भारी काम केलं आहे बघा पोरानं तुम्ही. त्याबरोबर मग दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा बघितलंस का, अगं गावातला एकच माणूसच काय लहान मुलंसुद्धा तुझ्या बाजूने आहेत. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आता दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंजणं बाहेर चाललेले असतात आणि त्यावेळी आता दुष्यंतला अढळरावांची गाडी दिसते, ज्या गाडीमध्ये अढळराव अनुसयाबरोबर बसलेले असतात. अनुसयाने त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवलेलं असतं आणि मग आता दुष्यंत अढळरावांच्या गाडीला टेक ओव्हर करतो, त्यांच्या समोर गाडी लावतो आणि आता तो त्यांना गाडीतनं खाली उतरायला लावतो आणि म्हणत असतो, काय चाललं आहे तुमचं हे सगळं, हां काय आहे हे सगळं. नाही म्हणजे मला मान्य आहे मी माझ्या आईवर रागवलं आहे, नाराज आहे, आई वागली ते चुकीचं आहे, म्हणून त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही माझ्या आईला फसवायचं, समजलं ना का. आणि हो तुम्ही बाई काही वाटत नाही का तुम्हाला, मंगळसूत्र आहे तुमच्या गळ्यात म्हणजे लग्न झालेलं आहे तुमचंसुद्धा, मग हां काहीच वाटत नाही आपल्याच गावातल्या एका पुरुषाबरोबर हे असं राजरोसपणे फिरायला, याआधी तुम्हाला या गावात कधी पाहिलं नव्हतं. वा 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 म्हणजे तुम्हीच बोलवून घेतलं आहे वाटतं. कृष्णा कळलं का तुला आता तरी की मी यांच्याबरोबर का बोलत नाही, मला हे का आवडत नाही, मी यांच्याबरोबरचे संबंध का संपवलेत ते. जाऊ दे सोड, मला ना काही बोलायचंच नाही आहे. एवढं बोलून नंतर दुष्यंत तिकडनं घरी यायला निघतो. कृष्णा आणि दुष्यंत आता ज्या कामासाठी बाहेर पडत असतात ते तसंच सोडून घरी आलेले असतात. दुष्यंत घरी आल्यावर कृष्णाला म्हणतो, कृष्णा तू सुद्धा ना त्या माणसापासून आता लांब राहत जा, त्या माणसाबरोबर जास्त बोलत वगैरे जाऊ नकोस, त्याच्याबरोबर जास्त राहत जाऊ नकोस, मला बिलकुलच आवडणार नाही आहे, समजलं ना. बघितलंच ना तो माणूस कसा आहे तो. कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार अहो तुम्ही एक डाव शांत तरी व्हा, समजून घ्यायचा प्रयत्न करा. दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं काय बोलतेस तुला तरी कळतंय का, काय समजून घ्यायचं आहे, असा बाहेर बायकांबरोबर फिरणारा माणूस माझा बाप आहे, ह्या गोष्टीचं दुःख आहे मला. कृष्णा मग दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार थांबा, लई ऐकून घेतलं म्या तुमचं, तुम्ही बोलत होतात म्हणून म्या कवादरनं गप राहिलो आहे, पण म्हणून याचा अर्थ असा होत नाही का तुमच्या मनाला जे येईल ते तुम्ही बोलत जावं. बास झालं, आता म्या काय म्हणायलो की नाही ते एक डाव माझं शांतपणे ऐकून घ्या. आणि ज्या आबासने तुम्ही एवढी नावं ठेवायला आहे की नाही त्या आबांची काही बी चूक नाही आहे. दुष्यंत म्हणतो, अगं कृष्णा आता स्वतःच्या डोळ्यांनी. त्यावर कृष्णा म्हणते, भय म्या जे डोळ्यांनी पाहिलं तेच तुम्ही बी पाहिलं आहे, पण प्रत्येक वेळी जे डोळ्यांना दिसतं तेवढंच खरं नसतं दुष्यंत सरकार, कधी कधी डोळ्यांना दिसतं त्या पलीकडं पण लई काय दडलेलं असतं. दुष्यंत म्हणतो, तुला काय म्हणायचं काय आहे नेमकं. मग कृष्णा सांगू लागते, तुमच्या आई म्हणजे बाळजाबाई रांगडे पाटील, सुलक्षणा रांगडे पाटील यांनी त्या आबासाहेबांच्या पहिल्या पत्नी म्हणजेच अनुसया रांगडे पाटील यांच्यावरती हल्ला केला, त्यासनी जीवानिशी मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यासनी फेकून दिलं एका बाजूला. त्यावेळी कशाबशा त्या अनुसयाबाई स्वतःचा जीव वाचवून गावाच्या बाहेर पळून गेल्या. तेव्हा त्या गर्भवती होत्या आणि तेव्हापासून त्याच पावतर आबासाहेबांच्या नावानं राहिल्या आहेत. आणि राहिला प्रश्न तुमच्या आईचा, तर तुमची आई एक तमासगिरी होती, समजलं ना. व चांगल्या श्रीमंत माणसाला आपल्या जाळ्याला अडकवायचा आणि त्याचा वापर करून घ्यायचा, ह्या व्यतिरिक्त तुमच्या आईला दुसरं काही बी यायचं नाही. आणि तुमच्या आईनं तेच केलं, आबासाहेबांचा फक्त वापर करून घेतला आहे तुमच्या आईनं, समजलं ना. व त्यामुळं आता झालं तेवढं पुरे, उगाच आबांबद्दल वाटेल तसं बोलू नका. या समध्यात आबांची काय बी चूक नाही. एवढे वर्ष त्यासनी वाटत होतं त्यांची बायको या जगात नाही, त्यांची बायको मेली, पण देवाला बी त्यांची कारणं होती आणि त्यांची बायको जिती राहिली, समजलं ना. आता हे सगळं ऐकून दुष्यंतच्या पायाखालची जमीनच सरकते की आपल्या आईमुळे एखाद्या बाईचा संसार उद्ध्वस्त झाला आहे, आपल्या आईमुळे एवढं सगळं घडलं. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार शांत व्हा, मला कळायलं आहे आता सध्या तुम्हासनी लई वाईट वाटायलं आहे, लई त्रास व्हायला आहे, मला सगळं माहिती आहे आणि समजायलं आहे तुमच्या मनाची घालमेल काय होत असेल ती, पण म्या जे म्हणायलो आहे ना त्यामध्ये काय बी खोटं नाही आहे, समद सत्य आहे, समद. एवढी वर्ष आबा गप्प राहत होतं, स्वतःच्याच घरात खाली मान घालून जगत होतं. त्या समद्यामागचं कारण हे आहे की आबासनी त्यांच्या पहिल्या बायकोला दुखावल्याचं गमावल्याचं दुःखी होतं. त्यासनी असं वाटत होतं की त्यांची बायको या जगात नाही, पर
अनुसया म्हणजे तुमची सावत्र आई जेव्हा परत आली का नाही तेव्हा तिनं बाळजाबाईंना धडा शिकवायचं ठरवलं आणि म्हणून आता आबा आणि ती एकत्र आहेत. समजलं नवं. आज पाहू तर तुमच्या आईनं लई कर्मकांड केले. लोकांच्या जमिनी लुटल्या, लोकांना छळलं, लुबाडलं, त्रास दिला, वेळेप्रसंगी हाणलं, मारलं, घरं तोडली फोडली, जीव घेतले माणसांचे, लोकांची घरं जाळली. आणि एवढ्यावरच नाही, आबांचा संसार बी उद्ध्वस्त केला आहे तुमच्या आईनं. आबांचंच नाही न जाणू कित्येक लोकांचा संसार उद्ध्वस्त केला असेल तेव्हा तुमच्या आईनं त्यांच्या तरुणपणात. पण आता त्या सगळ्याचा लेखाजोखा तर माझ्याकडं नाही. बरं, आबांच्या आयुष्याची आणि त्यांच्या बायकोच्या आणि त्यांच्या पोराच्या आयुष्याची जी काही वाटाघात केली आहे का नाही त्यांना, ती लई अवघड केल्या. आणि होय, मी तुम्हासनी म्हणलं होतं माझा एक मित्र आहे, त्यानं मला मदत केली, मी त्याच्याबरोबर बोलतो. तर माझा कोणी मित्र नाही आहे, तो तुमचाच सावत्र भाऊ समर आहे. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, काय मला भाऊसुद्धा आहे? कृष्णा म्हणते, वय जेव्हा अनुसयाबाई हे गाव सोडून गेल्या तेव्हा त्यासनी बी आणि आबासाहेबांनी बी ठाऊक नव्हतं की त्या गर्भवती आहेत. नंतरनं जाऊन जेव्हा त्यासनी कळलं तेव्हा स्वतःच्या लेकराचा जीव वाचवण्याखाली त्या इकडं परत कधी फिरकल्याच नाही. समजलं नवं. आता हे सगळं ऐकून दुष्यंतला खूप वाईट वाटतं आणि त्याला पश्चाताप होत असतो की बापरे, कशी बाई आपली आई आहे. पण मग शेवटी कृष्णा दुष्यंतला सावरते, समजावते, सांभाळते. आणि मग ती आता त्याला सांगते की आपल्याला आता खचून जाऊन चालणार नाही. निवडणुका येत आहेत, निवडणुकांची तयारी जंगी करायला हवी, नाहीतर बाळजाबाई मात करतील आपल्यावर. मग दुष्यंतला कृष्णाचं म्हणणं पटतं. मग काय, मग आता दुष्यंत आणि कृष्णा आता पुन्हा एकदा जोमाने तयारीला लागलेले असतात. आणि आता ते जोमाने तयारी करत असताना इकडे आता त्यांना एक आणखीन नवीन आयडिया सुचते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा आपण आणखीन एक गोष्ट करू शकतो. कृष्णा विचारते, कोणती? दुष्यंत म्हणतो, डिजिटल प्रचार. त्यावर कृष्णा म्हणते, कायचा प्रचार? दुष्यंत म्हणतो, अगं म्हणजे आजपर्यंत तू लोकांना मदत केलीस, लोकांसाठी चांगलं काम केलंस, त्या लोकांकडनं आपण व्हिडिओ बनवून घ्यायचे आणि ते व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावरती टाकायचे आणि मग लोकांपर्यंत तू जास्तीत जास्त पटकन पोहोचशील. ज्या गावाखेड्यांपर्यंत, ज्या लोकांपर्यंत आपण आता सध्या प्रचाराच्या दिवसात पोहोचू शकत नाही होत ना, त्या लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचतील आणि व्हिडिओच्या माध्यमातून लोक तुला ओळखतील, जाणून घेतील आणि लोक तुला म्हणजे मतदान करतील. कळतंय का तुला? कृष्णा मग होकार देते आणि दुष्यंत आता डिजिटल प्रचार करायला सुद्धा सुरुवात करतो. आता बाळजाबाईंपर्यंत त्यांच्या सूत्रांकडून ही माहिती पोहोचते की दुष्यंत सरकार कृष्णाचा डिजिटल प्रचार करतात. आता ही गोष्ट बाळजाबाईंना कळता क्षणी बाळजाबाईंना वाटतं आता आपली सीट धोक्यात येऊ शकते. जर कृष्णाला अगदी गावाखेड्यातली लोकं पण ओळखायला लागली, कृष्णाचा चांगुलपणा लोकांनी कळायला लागला, तर लोक नक्कीच त्या कृष्णाला मत करतील आणि मग म्या मात्र जिंकणं अवघड आहे. नाही, काय बी झालं तरी ह्यो डिजिटल प्रचार माझा बी झालाच पाहिजे. मला बी हे समज करावंच लागेल, नाहीतर ती कृष्णा मला हरवल आणि माझ्या मोरं निघून जाईल. मग आता बाळजाबाई ह्या लगेच जयकांतला बोलवतात. जयकांत म्हणतो, काकीसाहेब काही काम होतं का? बाळजाबाई म्हणतात, होय जयकांत तर तुझं लक्ष आहे कुठं? तिकडं दुष्यंत त्या कृष्णीचा प्रचार करायला आहे, त्यासाठी एवढं कायनो करायला आहे आणि इकडं तू मात्र अजून काही एक करत नाही आहेस. काय चाललं आहे? काय म्हणायचं काय तुझ्या या अशा हलगर्जीपणाला? त्यावर मग जयकांत म्हणतो, काय करायला आहे काय आमचा भावड्या? मग बाळजाबाई त्याला दुष्यंत कसा कृष्णाचा डिजिटल प्रचार करतोय ते सगळं सांगतात आणि म्हणतात, आता तू सुद्धा आमचा प्रचार ह्यो असाच करायचा. जयकांत म्हणतो, माफ करा काकीसाहेब, पण हे समजा जमणार नाही बघा आपल्याला. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, जमणार नाही म्हणजे काय? जमतं काय मग तुला? जयकांत म्हणतो, काकीसाहेब ही समधी कामं मी कधी केलीच नाही. बाळजाबाई म्हणतात, मग काय येतं तुला? फक्त मारामारी करणं, तोडफोड करणं, लोकांचा जीव घेणं, लोकांनी छळणं, त्रास देणं, एवढंच येतं होय? आणि मग बाळजाबाई जयकांतचे एक खणखणून मुस्काटात देतात आणि म्हणू लागतात, जाऊ दे, उगा तुझ्याशी बोलून मला माझा येळ वाया नाही घालवायचा, निघीकडनं. त्याबरोबर जयकांत तिकडनं चालतं होतं. बाळजाबाई विचार करतात, काय करू? कोण अशी व्यक्ती आहे जी मला त्या कृष्णाच्या विरोधात जाऊन मदत करायला तयार होईल? गावातली लोक तर समधी माझ्या विरोधात आहेत. कोण अशी व्यक्ती आहे जी मला मदत करेल? कोण? आणि मग बाळजाबाईंना आठवते पूजा. मग बाळजाबाई विचार करतात, एकमेव व्यक्ती आहे जी कृष्णाच्या विरोधात जाऊन मला मदत करू शकते, ती म्हणजे ती भन पूजा. पैशांसाठी ती पोर कुठल्या पण थराला जाऊ शकते. मग आता बाळजाबाई विचार करतात, पूजाच्या सुपीक डोक्यात नक्कीच काहीतरी आयडिया येईल. मग बाळजाबाई पूजाला कॉल करतात आणि आता पूजाला त्या म्हणत असतात, तुमच्या कानापर्यंत पण कानाकुनी पोचलीच असेल की कृष्णाच्या निवडणुकांबद्दल, कृष्णाच्या प्रचारसभेंबद्दल, कृष्णाच्या धडपडीबद्दल. त्यावर पूजा होकार देते.
बाळजाबाई म्हणतात, तुमसनी आणि आमसनी दोघीसनी बी एकच गोष्ट हवी आहे आणि ती म्हणजे त्या कृष्णानं निवडणूक जिंकायला नगं. मग त्यासाठी तुमच्या सुपीक डोक्यात काय आयडिया आहे की नाही? बघायला नवं दुष्यंत कसा डिजिटल प्रचार करायला. त्यावर बाळजाबाईंना पूजा आयडिया देते. अहो, जर दुष्यंत डिजिटल प्रचार करतोय तर आपण डिजिटल बदनामी करू शकतो. त्यावर बाळजाबाई म्हणतात, म्हणजे मग पूजा सांगते, आपण सुद्धा लोकांना भडकवायचं कृष्णाबद्दल. कृष्णा कशी फ्रॉड आहे, कृष्णा कशी खोटारडी आहे, या खोट्या खोट्या गप्पा आपण लोकांना जाऊन सांगायच्या. आपणही लोकांकडनं रिव्ह्यू कलेक्ट करायचे. बाळजाबाई म्हणतात, काय ते? पूजा म्हणते, ओ रिव्ह्यू म्हणजे आपण सुद्धा लोकांकडनं तुमच्या भाषेत व्हिडिओ कलेक्ट करायचे आणि ते व्हिडिओ आपणही पोस्ट करायचे. मग लोकांपर्यंत कृष्णा कशी वाईट आहे हे सुद्धा पोहोचेलच की. आणि मग कृष्णाला मतं देताना लोक एकदा नाही, दोनदा नाही, 10दा विचार करतील आणि कृष्णाला मतं नाही करणार. आणि हा फायदा होऊ शकतो आपला. काहीही झालं तरी तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, त्या कृष्णाला मला जिंकू द्यायचे नाही आहे. आज तर तिनं माझ्याकडनं बऱ्याच गोष्टी हिसकावून घेतल्यात, पण आता नाही, आता बास. आता म्या कुठल्या पण परिस्थितीत त्या कृष्णाला सरपंच बनवू देत नसतो, म्हणजे नसतो. त्यासाठी अक्षय मला काही करावं लागलं का नाही तरी बी चालेल, असं आता पूजा स्वतःच्याच मनाजवळ म्हणत असते. त्यानंतर मग आता इकडे लगेचच बाळजाबाई ह्या पूजाला म्हणतात, तू करशील हो हे काम? पूजा म्हणते, हो. त्या कृष्णाविरुद्ध जाऊन लोकांना भडकवणं मला सहज जमेल. मी काय करायचं ते बघते. आणि मग आता पूजा ही लोकांना भडकवायला सुरुवात करते. पूजा आता रोज लोकांच्या दारोदारी जात असते आणि लोकांना सांगत असते की ती कृष्णा सध्या तरी खूप गोड गोड वागते, चांगलं वागते, पण ती तितकी चांगली नाही आहे. ती तितकी समजूतदार आणि दाखवते तेवढी समंजससुद्धा नाही आहे. ती खूप आतल्या गाठीची बाई आहे. ती खूप विचित्र आहे. ती कधीच कोणाचं काहीही भलं वगैरे करत नाही. तिला उलट आता फक्त सत्ता हवी आहे ना, म्हणून ती हे सगळं करते. आणि त्यात आता भरीत भर म्हणून बाळजाबाईने काही स्वतःची माणसंसुद्धा पूजाला दिलेली असतात आणि त्यांनी पूजाला सांगितलेलं असतं की तू काही काळजी करू नको, कृष्णाविरुद्ध गैरसमज पसरवण्याच्या ह्या कामात आम्ही तुझी साथ देऊ. आणि त्यामुळं आता कृष्णाच्या कामात अडथळा आणण्यासाठी बाळजाबाई आणि पूजा दोघीजणी मिळून प्रयत्न करत असतात, लोकांना भडकवत असतात. बाळजाबाई या आता एका बाजूला स्वतःचा प्रचार पण सुरू ठेवतात, पण इकडं त्यांच्या मनातली धाकधूक मात्र काही कमी होत नसते. त्यासने राहून एकच वाटत असतं, ते म्हणजे म्या निवडणूक हारणार तर नाही नवं. आज तर माझ्या विरोधात उभं राहण्याची कोणाची धमक नव्हती, पण ती हिंमत, ती धमक आज त्या कृष्णीनं दाखवल्या. ही मला हरवणार तर नाही नवं. तर दुसऱ्या बाजूला पूजा आता लोकांना भडकवत असते. ती लोकांना सांगत असते की कृष्णा खूप वाईट आहे, ती दृष्ट आहे, ती वाटते तितकी साधी भोळी, वाटते तितकी चांगली नाही आहे. ती वर्ण लोकांची मदत करते, पण शेवटी कितीही झालं, काहीही झालं तरी ती बाळजाबाईंची सून आहे. बाळजाबाईंनी तिला मुद्दामून उभं केलेलं आहे, जेणेकरून तुम्ही बाळजाबाईंना मतं न देता तिला मतं द्याल आणि शेवटी सरपंच तर त्यांच्या घरातलाच निवडून येईल आणि बाळजाबाईंना समजेल की कोण त्यांच्या वतीने आहे आणि कोण त्यांच्या विरुद्ध आहे. मग बाळजाबाई जे त्यांच्या विरुद्ध जातील त्यांची जमिनी हिसकावतील, लुबाडतील. त्यापेक्षा कोणीही त्या कृष्णाला मत द्यायला जाऊच नका. आजपर्यंत आपलं मत, आपलं नेतृत्व बाळजाबाईनं होतं आणि आपण आजही मत बाळजाबाईंनाच केलं पाहिजे असं मला तरी वाटतं, वगैरे वगैरे. आणि आता लोक पूजावर विश्वासही ठेवत असतात. आता ही सगळी माहिती दुष्यंतला गावातली काही लोक येऊन देतात की अहो दुष्यंत सरकार, इकडं आपण एवढा जीवापाड प्रचार करायलोय, कृष्णाबद्दल लोकांच्या मनामध्ये चांगलं बीज पेरायलोय, पण ती कृष्णाची धाकली बहीण पूजा, अहो ती लोकांच्या दारोदारी जाऊन लोकांनी भडकवायली अहो आपल्या कृष्णेबद्दल. मग दुष्यंत म्हणतो, काय पूजाची एवढी हिंमत की पूजा लोकांना कृष्णाबद्दल भडकवते? नाही, आता मी पूजाला सोडणार नाही, असं म्हणत आता दुष्यंत स्वतः पूजा ज्या ठिकाणी लोकांना भडकवत असते त्या ठिकाणी येतो. आता स्वतःच्या डोळ्यानंतर दुष्यंत लोकांना पूजाला भडकवताना बघतो आणि आता मग मात्र दुष्यंतचा बाण फुटतो. दुष्यंत जातो, पूजाला स्वतःकडे वळवतो आणि खणखणवून मुस्काटात लगावून देत म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोबद्दल गावामध्ये अफवा पसरवण्याची? तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोबद्दल लोकांना नको ते सांगण्याची? हे बघ पूजा, तू कितीही आणि काहीही प्रयत्न केलेस ना तरीही शेवटी कृष्णा ही निवडून येणारच, कारण आमची बाजू सत्याची आहे. तुझ्यासारखा हा असा खोटारडेपणा कृष्णाने कधीही केला नसता, समजलं ना? तुला लाज नाही वाटत का गं? बहीण आहेस ना तू कृष्णाची. एका बाजूला ती भक्ती बघ, ती सुद्धा कृष्णासाठी केवढे प्रयत्न करते, झटते, कृष्णाला निवडून आणण्यासाठी आकाश पाताळ एक करते, जीवाचा प्राण करते. आणि दुसऱ्या बाजूला तू जी स्वतःच्याच बहिणीच्या विरोधात जाऊन तिला हरवण्यासाठी नको ते कट रचतेस. आई सुद्धा तुला या सगळ्यात मदत करतच असेल ना?
पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्ही मिळून माझ्या कृष्णाचं काहीही वाकडं करू शकणार नाही आहात। माझी कृष्णा तुमच्यावरती मात करणार आणि विजय मिळवणार। कृष्णा तुम्हाला हरवणार म्हणजे हरवणारच, लक्षात ठेव। हा या दुष्यंत रांगडे पाटीलचा शब्द आहे आणि दुष्यंत रांगडे पाटीलचा शब्द हा कधीच वाया जात नाही, समजलं ना? त्यामुळे उगाचच्या उगाच आता शहाणपणा करू नकोस, गुपचूप घरी जा आणि पुन्हा ही नाटकं करायला माझ्यासमोर येऊ नकोस, निघ, चल चालती हो। त्याबरोबर आता दुष्यंतने हे असं हकलून लावल्याबरोबर पूजा घाबरते। दुष्यंत म्हणतो, आणि हो, एक गोष्ट जाण्यापूर्वी पुन्हा सांगतो, पुन्हा जर कृष्णाच्या वाटे जाण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी तुझी गाठ ह्या दुष्यंत रांगडे पाटील जवळ आहे, सोडणार नाही मी तुला। मग पूजा तिकडनं चालती होते। तर दुसऱ्या बाजूला आता इकडे जयकांतला बाळजाबाईंचा खूपच जास्त राग आलेला असतो आणि तो सुद्धा निवडणुकीच्या टायमात दुष्यंतला पाठीशी घालण्यासाठी ह्या बाळजानं माझ्यावर हात उगारला, स्वतःच्या लेकाला शिकायला सवरायला बाहेर पाठवला आणि मला मात्र ह्या गावातच ठेवला। मग अर्थातच म्या अनाडी होणारच नवं, मला बाहेरच्या गोष्टींचं ज्ञान कमी असणारच नवं, असं वाटायला जावं आणि त्या बाळजाबाईंच्या पण काय करू, काही करू शकत नाही असा विचार करत तो बसलेला असतो। इतक्यात तिकडे आता मैनावती येते। मैनावती त्याला विचारते, काय रे जयकांत, काय झालं? मगाधरनं बघायलोय म्या तू असा आड्याला नजर लावून बसला आहेस, काय झालंय काय नेमकं? त्याबरोबर मग जयकांत हा लगेचच तिला सांगतो, सकाळच्याला त्या बाळजाबाईंनी माझ्या मुस्कटात हाणला, काय समजते स्वतःला काय माहिती, माझी तर इच्छा आहे ही जिंकूच नाही, हारलीच पाहिजे। मग त्या वतीनं ती कृष्ण जिंकली तरी पण चालेल, तसं पण मला कुठं काय फरक पडतोय? त्यावर मग मैनावती म्हणते, अरे येळा का खुळा तू, ती कृष्णा जिंकली नवं तर आपलं या गावात राहणं मुश्किल होईल। अरे ती त्या बाळजाबाईंना छळणार आणि त्या बाळजाबाईंना त्रास दिला की मग तो त्रास आपल्याला बी होणार की बाळजाबाईंची या गावावरची सत्ता जाणं म्हणजे आपली पण या गावावर सत्ता नाहीच राहणार, कळायलाय काय? आपल्याला पण जो मान मरातब मिळालाय की नाही तो नाही मिळणार। त्यामुळं असं बावळटावाने बोलणं बंद कर, काय बी झालं तरी ही निवडणूक बाळजाबाई जिंकाय हव्यात, समजलं काय? शिळतंय का टकुऱ्यात म्या काय बोलायलोय ते, का समजा चाललंय डोक्याच्यावरनं? त्याबरोबर मग मात्र जयकांत गप्प बसतो आणि वय वय समजलं एवढंच बोलतो। तर दुसऱ्या बाजूला दुष्यंतने पूजाला थोबाडलेलं असतं, त्यामुळे आता पूजाचा खूपच जास्त संताप झालेला असतो। ती घरी येऊन चिडचिड करत असते आणि म्हणत असते की दुष्यंत, तू माझ्यावरती हात उगारलायस तुझ्या त्या मूर्ख बायकोसाठी, पण काहीही झालं ना तरी तुझ्या त्या बावळट बायकोला, अडाणी बायकोला मी निवडणुकीत जिंकू देणार नाही म्हणजे नाही। त्यासाठी मला काहीही करावं लागलं, कुठल्याही लिमिटला उतरावं लागलं ना तरीही चालेल, काहीही झालं तरी मी आकाश पाताळ एक करेन, पण तुझ्या बायकोला जिंकू देणार नाही। त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया, पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा। तुम्हाला ही मालिका कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू।